हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आय होप मित्रांनो तुम्ही आनंदात असाल. मित्रांनो, आज आपण घेतो स्टँडर्ड 8 सब्जेक्ट जनरल सायन्स चॅप्टर नंबर 7 मेटल अँड नॉन मेटल्स. ओके मित्रांनो, पहिला व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल. जसं नसेल पाहिला तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्यावरून तुम्ही पाहू शकतात. चॅनलवर नवीन असाल मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओ मिळतील. मित्रांनो, सुरू करूया सेकंड लेक्चर ऑफ चॅप्टर नंबर 7 मेटल्स अँड नॉन मेटल्स. Number 7 metals and non-metals. This is the second video for this and non-metals. मित्रांनो, हा आपला दुसरा व्हिडिओ आहे किंवा दुसरं लेक्चर आपण याला म्हणूया या चॅप्टरचं. जर तुम्ही पहिला व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली, त्यावरून तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, आपण नेमकं पहिल्या लेक्चरमध्ये घेतलं काय ते थोडं आपण रिवाईज करूया. तर आपण त्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मेटलच्या आणि नॉन मेटलच्या आपण पाहिल्या. जवळजवळ 10 फिजिकल प्रॉपर्टीज ज्या आपण मेटलच्या पाहिल्या. फिजिकल स्टेट असेल, कंडक्शन ऑफ हीट, कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी, लस्टर, डेन्सिटी, या आपण सगळ्या पाहिल्या. त्याचप्रमाणे मित्रांनो, आपण नॉन मेटल्स पाहिले. त्याचप्रमाणे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटलसुद्धा आपण त्याचासुद्धा आपण अभ्यास केला होता. ओके मित्रांनो, आपण या सेकंड लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स, याचा आपण अभ्यास करणार आहोत. सुरुवात करूया मित्रांनो केमिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स. ओके, आणि नंतर केमिकल प्रॉपर्टी बघणार आहोत नॉन मेटलच्या. फर्स्ट केमिकल प्रॉपर्टीज इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन इज द बेसिस ऑफ केमिकल बिहेवियर ऑफ एलिमेंट्स. मित्रांनो, हे या कन्फिगरेशन जे आहे त्या एलिमेंट्सचं किंवा त्या मेटल म्हणूया, मेटलचं बिहेवियर कसं आहे ते दर्शवतो. मेजॉरिटी ऑफ मेटल्स हॅव अप टू 3 इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटरमोस्ट सेल. तर आपल्याला असं लक्षात येईल जे मोस्टली जे मेटल्स आहेत त्यांची आउटरमोस्ट सेल जी आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनमध्ये माहिती आहे आपल्याला, लास्टची जी सेल असते ती आउटरमोस्ट सेल असते नाही का, तिच्यामध्ये जास्तीत जास्त 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते असतात, हे आपल्याला दिसून येतं त्याच्यामध्ये. आता बघूया, इथे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे सोडियम. ओके, सोडियमचा ॲटॉमिक नंबर जर पाहिला तो 11 आहे. ओके, मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन जे आहे ते असणार आहे 2 फर्स्ट सेल, इन फर्स्ट सेल 8 इलेक्ट्रॉन्स, इन सेकंड सेल, अँड आउटरमोस्ट सेल इज सेल मध्ये जे असणार आहे तो 1 इलेक्ट्रॉन असणार आहे. ओके, या पद्धतीने 2 + 8 + 1 इज इक्वल टू 11. ॲक्च्युली ॲटॉमिक नंबर म्हणजे काय, त्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स, आणि त्याची विभागणी अशी असते, म्हणजेच आउटरमोस्ट सेलमध्ये सोडियमच्या 1 इलेक्ट्रॉन आहे, हे याच्यावरून आपल्याला कळतं. ओके, सेकंड मेटल इज मॅग्नेशियम. ॲटॉमिक नंबर ऑफ मॅग्नेशियम इज 12. सो इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन इज 2, 8 and 2. मीन्स इन लास्ट आउटरमोस्ट सेल देअर आर 2 इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच मित्रांनो बघा 1, 2, इथे पुन्हा ॲल्युमिनियम दिला आहे. ॲल्युमिनियमचा ॲटॉमिक नंबर आहे 13. त्याच्या लास्ट सेलमध्ये बघितलं, आउटरमोस्ट सेलमध्ये बघितलं तर 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. म्हणजेच काय, जे मेटल आहेत त्यांच्या लास्ट जी सेल असते, ज्याला आपण आउटरमोस्ट सेल म्हणतो, त्यामध्ये इलेक्ट्रॉन जे ते साधारणपणे 1, 2, 3 या पद्धतीने असतात. ओके, आणि याच्यावरूनच त्या मेटलचं बिहेवियर जे मित्रांनो ते कळत असतं, लक्षात घ्या. पुढे बघूया फॉर्मेशन ऑफ आयन्स. मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स टू फॉर्म पॉझिटिव्हली चार्ज आयन्स, दॅट इज कॉल्ड कॅटायन्स. मित्रांनो, जे मेटल आहेत यांच्यामध्ये एक टेंडन्सी असते लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. आता व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, आउटर मोस्ट सेलमध्ये असलेले इलेक्ट्रॉन. म्हणजे बघा मित्रांनो, हे खून करून दाखवतो, दीज आर द व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन नाही का, शेवटच्या कक्षेमध्ये असणारे इलेक्ट्रॉन 1, 2, 3 हे काय करतात, ते लूज करतात, हे सोडतात ते, आणि त्यापासून काय होतात, पॉझिटिव्हली चार्ज जो आहे तो तयार होतो. फॉर एक्झाम्पल मित्रांनो, सोडियम जो आहे 2, 8, 1, दिस इज इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन ऑफ सोडियम. ओके, तर मग हा काय करतो, हा 1 इलेक्ट्रॉन जो तो हा लूज करतो. आता मित्रांनो, 1 इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजे ऑब्व्हियसली याच्यावरती चार्ज कोणता जास्त राहील, पॉझिटिव्ह. 1 मायनस चार्ज जो त्याने लूज केला आहे म्हणजेच काय तयार होईल, पॉझिटिव्ह चार्ज तयार होईल. ते तिथे दाखवलं आहे, बघूया. सोडियम इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन इज 2, 8, 1. ओके, अँड सोडियम लूज 1 इलेक्ट्रॉन, 1 इलेक्ट्रॉन याने सोडला तर ऑब्व्हियसली इथे काय तयार होईल, सोडियमचा पॉझिटिव्ह आयन. सो यालाच आपण म्हणतो सोडियम आयन. ओके, अशा पद्धतीने हा सोडियम आयन जो आहे तो तयार होतो, पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. पॉझिटिव्ह चार्ज का तयार होतो इथे, त्याला आपण कॅटायन असे म्हणतो. तर 1 इलेक्ट्रॉन जो त्याने काय केला, लूज केला. इलेक्ट्रॉन लूज केला म्हणजेच काय झालं, त्याच्यामधला निगेटिव्ह चार्ज एक कमी झाला, म्हणजेच पॉझिटिव्ह चार्ज जो आहे तो वाढला असं आपल्याला म्हणता येईल. ओके, सेकंड एक्झाम्पल दिले बघा मित्रांनो, मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉन कन्फिगरेशन जे आहे ते आपल्याला माहिती आहे 282. ओके,
282. आता हा काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स जे आहे ते लूज करणार आहे. 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले, इथे बघा 2 इलेक्ट्रॉन्स लूज केले म्हणजे ऑब्व्हियसली मॅग्नेशियमवरती 2 पॉझिटिव्ह चार्ज झाले. इथे बघा या पद्धतीने चिन्ह दाखवलेलं आहे नाही का, ते आपल्याला तुम्हाला कळालं असेल. मॅग्नेशियमचा हा काय तयार झाला, आयन तयार झाला, हे आपल्याला इथे सांगता येईल. मॅग्नेशियम आयन का, की इथे बघा 282 होते, यामध्ये 2 हा इकडे गेला त्यामुळे इकडे 2 नाही आहे, त्यामुळे हा मॅग्नेशियमचा आयन जो आहे तो तयार झाला आपल्याला दिसून येतो. ओके. थर्ड, ॲल्युमिनियम. वी नो द ॲल्युमिनियम इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इज 283. आता इथे हा 3 इलेक्ट्रॉन जे सोडतो आहे म्हणजेच काय, इथे ॲल्युमिनियमचे 3 पॉझिटिव्ह चार्ज तयार झाला, यालाच आपण काय म्हणतो, ॲल्युमिनियम आयन असे म्हणतो. ओके. अशा पद्धतीने मित्रांनो ही दुसरी प्रॉपर्टी आपल्याला सांगता येईल. फॉर्मेशन ऑफ आयन्स. आयन्स कसे तयार होतात, इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर त्या मेटलचे आयन्स जे ते तयार जातात. फॉर एक्झाम्पल सोडियम आयन, मॅग्नेशियम आयन अँड ॲल्युमिनियम आयन. हे कसे तयार झाले, मेटल्स हॅव टेंडन्सी टू लूज देअर व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, त्यामुळे हे आयन तयार झाले ज्यांना आपण पॉझिटिव्ह चार्ज आयन्स किंवा कॅटायन्स असे म्हणतो. ओके मित्रांनो, आय होप तुम्हाला ही केमिकल प्रॉपर्टी समजली असेल. पुढे बघूया, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ओके, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. मेटल्स कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स. मेटल्स आहेत मित्रांनो, हे ऑक्सिजनबरोबर रिॲक्ट होतात आणि त्यापासून त्याचे ऑक्साईड्स तयार करतात. फॉर एक्झाम्पल इथे बघा दिले आपल्याला, मेटल प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मेटल ऑक्साईड, म्हणजे जो मेटल असेल तो ऑक्साईड. फॉर एक्झाम्पल मॅग्नेशियम, मॅग्नेशियम इज मेटल. ओके, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन बरोबर जेव्हा हा याचं समजा याच्याबरोबर फॉर्मेशन झालं तर त्यापासून काय तयार होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड. मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन, सो वी गेट मॅग्नेशियम ऑक्साईड मीन्स मेटल ऑक्साईड. हे मेटल तयार झालं, मॅग्नेशियम होता त्यामुळे त्याचं मेटल ऑक्साईड तयार झालं, मॅग्नेशियम ऑक्साईड. आपण दुसरं उदाहरण घेतलं समजा, हे लक्षात ठेवा मित्रांनो, मेटल प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मेटल ऑक्साईड. जो मेटल असेल त्याचा ऑक्साईड तयार होणार आहे. आता आपण समजा फेरस घेऊया. ओके, फेरस प्लस ऑक्सिजन, सो वी गेट फेरस ऑक्साईड. म्हणजे काय झाला, या फेरस ऑक्साईड तयार झाला, या फेरस मेटलचा तो काय झाला, ऑक्साईड तयार झाला. हे आपल्याला इथे सांगता येईल. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हा काय असतो, बेसिक इन नेचर असतो, म्हणजे आपण त्याला मराठीत म्हणणार आम्लारी धर्मी असतो, असं लक्षात घ्या. द मेटल ऑक्साइड्स आर बेसिक इन नेचर. आता हे नेमकं कसं ओळखणार, बेसिक इन नेचर कसं असणार आहे. सपोज एखादं मेटल ऑक्साईड आपण घेऊया, मॅग्नेशियम ऑक्साईड आपण घेतलं होतं बघा मित्रांनो, मॅग्नेशियम ऑक्साईड घेतलं होतं नाही का. आता हे मॅग्नेशियम ऑक्साईड समजा आपण पाण्यामध्ये टाकूया, या पद्धतीने पाण्यात टाकलं, टेस्ट ट्यूबमध्ये घेतलं मॅग्नेशियम ऑक्साईड पाण्यात टाकलं नाही का. आता हे मॅग्नेशियम ऑक्साईडचं द्रावण तयार होईल. इथे आपण समजा आपण रेड लिटमस पेपर असतो की नाही, रेड किंवा ब्ल्यू, हे जर आपण टाकले याच्यावरून सुद्धा आपल्याला कळतं हा बेसिक आहे की ॲसिडिक आहे. तर लक्षात येईल मेटल ऑक्साईड जे आहे हे कसे असतात, बेसिक असतात, हे आपल्याला इथून सांगता येईल. ओके, मेटल ऑक्साइड्स रिॲक्ट विथ ॲन ॲसिडिक फॉर्म सॉल्ट अँड वॉटर. आता मित्रांनो हे जे आहेत मेटल ऑक्साईड जे आहेत हे रिॲक्ट होतात आणि ॲसिडशी आणि त्यापासून सॉल्ट आणि वॉटर तयार करतात. आता इथं एखादं मेटल ऑक्साईड आपण घेतलं आणि एखादं ॲसिड घेतलं समजा, तर त्यापासून काय तयार होतं, सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, हे आपल्याला सांगता येईल. आता मित्रांनो मेटल ऑक्साईड समजा आपण एखादं घेऊया, मेटल ऑक्साईड मी तुम्हाला सांगितलं, मॅग्नेशियम ऑक्साईड मी सांगितलं होतं, समजा मॅग्नेशियम ऑक्साईड घेतला MgO आणि त्याचबरोबर एखादं ॲसिड घेतलं, समजा ॲसिड मी घेतो आहे HCl, समजा 2HCl घेतलं. ओके, तर काय तयार होणार आहे, तर त्यापासून आपल्याला दिसून येईल सॉल्ट आणि वॉटर तयार होतं, म्हणजे थोडे क्षार तयार होतात. आता हे नेमकं काय, तर इथे दाखवतो तुम्हाला MgO + 2HCl म्हणजे MgCl2. दिस इज अ सॉल्ट, म्हणजे आपल्याला थोडक्यात क्षार जो आहे हे सांगता येईल, प्लस H2O पाणी तयार होतं. मात्र मित्रांनो तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, मेटल ऑक्साईड कोणताही असेल तो जर समजा एखाद्या ॲसिडबरोबर रिॲक्ट झाला तर त्यापासून सॉल्ट अँड वॉटर जे आहे ते तयार होतं. मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं, मॅग्नेशियम ऑक्साईड + 2HCl इज इक्वल टू सॉल्ट मीन्स MgCl2 + H2O वॉटर. हे तुम्हाला कळालं असेल, रिॲक्शन विथ ऑक्सिजन. ओके, पुढे बघूया, रिॲक्शन विथ ॲसिड. टेक अ डायल्यूट हायड्रोलिक ॲसिड इन टेस्ट ट्यूब, देन ॲड झिंक डस्ट टू इट. आता मित्रांनो काय सांगितलं बघा, ॲसिडबरोबर याची नेमकी रिॲक्शन काय असते ते आपल्याला सांगितलं आहे. तर एक हा प्रयोग आहे, थोडक्यात बघूया, सांगतो तुम्हाला. टेक अ डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. आता थोडंसं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड घेतलं आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये काय टाकलं त्याने, देन ॲड झिंक डस्ट, म्हणजे झिंकची पावडर जी आहे ती याच्यामध्ये टाकलेली. ओके,
आणि नंतर बघितलं तर टेक अ ग्लोईंग स्प्लिंटर नियर द माउथ ऑफ द ट्यूब, ऑब्झर्व द ग्लोईंग स्प्लिंटर, यू विल नोटीस सम साऊंड कमिंग आउट फ्रॉम इट. म्हणजे मित्रांनो थोडक्यात इथे समजा आपण जळती कांडी जर आपण धरली, ओके, तर तुम्हाला इथे आवाज झालेला दिसेल. आवाज झालेला दिसेल म्हणजे नेमकं काय झालं आहे, तर मोस्ट ऑफ द मेटल रिॲक्ट विथ डायल्यूट सल्फ्युरिक ॲसिड or any acid and to form a metal salts while hydrogen gas is released. म्हणजेच मित्रांनो ज्यावेळेस इथे झिंकची डस्ट टाकली आणि हे होतं डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड, त्यावेळेस यांची रिॲक्शन झाली आणि इथे जे आहे सॉल्ट तर तयार झालंच, परंतु हायड्रोजन गॅससुद्धा तयार झाला. वी नो हायड्रोजन गॅस इज इन्फ्लेमेबल, नाही का, तो ज्वलनशील आहे. आणि जो आवाज आला होता तो त्याचाच आला होता, त्यावरूनच आपण ओळखला की तो जो आहे हायड्रोजन गॅस आहे. मित्रांनो आपल्याला सांगायचं काय, रिॲक्शन विथ ॲसिड मेटलची काय असते, मेटल प्लस डायल्यूट ॲसिड इज इक्वल टू क्षार तयार होतात, सॉल्ट तयार होतं आणि हायड्रोजन गॅस तयार होतो. हायड्रोजन गॅस कसा ओळखला, तर इथे आवाज आल्यामुळे तो हायड्रोजन गॅस होता. आपल्याला माहिती आहे हायड्रोजन गॅस जो होतो इन्फ्लेमेबल आहे, तो जळतो नाही का, त्यामुळे त्याचा आवाज होतो. आणि हे आपल्याला सांगता येईल की रिॲक्शन ॲसिडबरोबर त्याची असते, त्या सॉल्ट आणि हायड्रोजन गॅस जो आहे तो तयार होतो, हे आपल्याला सांगता येईल. ओके, रिॲक्शन विथ वॉटर. ओके, मोस्ट मेटल्स डू नॉट शो एनी ऑब्झर्वेबल अँड फास्ट रिॲक्शन विथ कोल्ड वॉटर. मोस्टली जे मेटल्स आहेत मित्रांनो आपणही रोज बघतो की ते पाण्यावर एवढे रिॲक्ट होताना दिसत नाही, मात्र काही जे आहेत बट सम मेटल्स लाईक सोडियम अँड पोटॅशियम रिॲक्ट्स विथ कोल्ड वॉटर टू प्रोड्यूस देअर हायड्रॉक्साईड्स अँड हायड्रोजन गॅस. ओके मित्रांनो इथे पुन्हा दिलं आहे बघा, मॅग्नेशियम मेटल्स रिक्वायर स्टीम टू गिव्ह सिमिलर रिॲक्शन. म्हणजे काही मेटल जे आहेत हे मात्र कोल्ड पाणी असेल किंवा हॉट पाणी असेल किंवा स्टीम असेल त्याबरोबर रिॲक्ट होतात. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम आणि सोडियम आपल्याला सांगता येईल. सोडियमची विशेषता तुम्हाला माहिती आहे, सोडियम जो आहे Na नाही का, दिस इज अ मेटल नाही का, हा पाण्याबरोबर खूप रिॲक्ट होतो. इवन त्यापासून मग हायड्रॉक्साईड किंवा हायड्रोजनसारखी तयार होतात आणि तो जळू लागतो. त्यामुळे सोडियम मित्रांनो माहिती आहे तुम्हाला हा केरोसिनमध्ये ठेवला जातो. कारण का की हा पाण्याबरोबर लगेच रिॲक्ट होतो किंवा आपल्याला सांगता येईल ऑक्सिजनबरोबर हा रिॲक्ट होतो. थोडक्यात असं म्हणता येईल सोडियम रिॲक्ट सो विथ ॲटमॉस्फेरिक हायड्रोजन ऑर वॉटर दॅट इट कॅचेस फायर, सो इट केप पण ठेवला तो हवेबरोबर सुद्धा रिॲक्ट होतो. मग नेमकं केलं काय जातं, सो इट डज नॉट रिॲक्ट विथ केरोसिन नाही का, तो केरोसिनमध्ये रिॲक्ट होत नाही, त्यामुळे त्याला केरोसिनमध्ये ठेवलं जातं. हे लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो इथे काय सांगायचं आहे मला, की काही मेटल जे आहेत हे वॉटरबरोबरसुद्धा रिॲक्ट होतात नाही का. फॉर एक्झाम्पल पोटॅशियम, सोडियम हे आपल्याला सांगतील. ओके पुढे बघूया, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ नॉन मेटल्स. आता केमिकल प्रॉपर्टी आपल्याला बघायच्या आहेत नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टी. आपण केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या मेटलच्या बघितल्या, आता आपण बघणार आहोत नॉन मेटलच्या. सुरुवात करणार इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनपासून. मित्रांनो मेटलचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण बघितलं की आउटर मोस्ट सेलमध्ये 1 2 3 1 2 3 इलेक्ट्रॉन जे आहेत ते असतात. आता याच्या उलट इथे बघूया, मोस्ट ऑफ द नॉन मेटल्स हॅव 4 to 7 इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. आता याच्यामध्ये उलट आहे बघा, 4 ते 7 इलेक्ट्रॉन जे त्याच्या व्हॅलन्स सेलमध्ये असतात. म्हणजे आउटरमोस्ट सेल जे आहे त्याच्यामध्ये 4 ते 7 इलेक्ट्रॉन जे आहेत ते असतात. आता काही इथे बघा आपल्याला नॉन मेटल दिलेले आहेत. फर्स्ट इज नायट्रोजन. ॲटॉमिक नंबर माहिती आहे तुम्हाला, नायट्रोजनचा 7 आहे. सो पहिल्या सेलमध्ये तर 2च असतात नेहमी, त्यामुळे 2 उरले 5 म्हणजे 5. सो आउटरमोस्ट सेलमध्ये किती आहेत इलेक्ट्रॉन, 5 हे आपल्याला कळतं. हे झालं नायट्रोजन. आता सेकंड दिलं ऑक्सिजन. ऑक्सिजनचा ऑटोमिक नंबर 8 आपल्याला माहिती आहे. 8 असणार आहे म्हणजे ते नेमकं कसं असणार आहे, त्याचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2. ओके 2 8 आहे म्हणजे 6 राहिलेत, तो 6 येणार सेकंड म्हणजे आउटरमोस्ट सेलमध्ये. त्यामुळे 5 6 आणि इकडे क्लोरीनचं दिलं आहे, त्याचा ऑटोमिक नंबर आहे 17. सो 2 + 8 10 आणि हा रिमेनिंग 7 आर इन आउटरमोस्ट सेल. सो 2 5 6 7 इन देअर व्हॅलन्स सेल. आता हे जे शेवटच्या सेलमध्ये असतात ते असतात इलेक्ट्रॉन्स 5 6 7. मित्रांनो जर कंपॅरिझन करायची ठरवली तर तुम्हाला सांगता येईल मेटलमध्ये जे आहेत ते व्हॅलन्स सेलमध्ये असणारे इलेक्ट्रॉन 1 2 3 असतात मोस्टली, आणि नॉन मेटलमध्ये असतात ते 5 6 7 और 4. ओके हा पहिलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन केमिकल प्रॉपर्टी झाली. सेकंड बघूया, फॉर्मेशन ऑफ आयन्स. नॉन मेटल्स हॅव अ टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. आता मित्रांनो मेटलमध्ये काय होतं, दे लूज द इलेक्ट्रॉन्स, आणि नॉन मेटल जे आहेत हे काय करतात, काय टेंडन्सी यांची, ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स इन देअर व्हॅलन्स सेल. हे इथे
बघा मेटलचं कंपॅरिझन केली ते व्हॅलेन्स शेलमध्ये इलेक्ट्रॉन ते काय करत होते, लूज करत होते. मात्र हा काय करतोय, नॉन मेटल काय करतो, हा इलेक्ट्रॉन गेन करतोय. इथे बघा 2 5 आहेत, ज्याला 8 होण्यासाठी 3 लागतील. त्यामुळे नायट्रोजन हे 3 इलेक्ट्रॉन जे ते गेन करतो. ओके, 3 इलेक्ट्रॉन घेतो, म्हणजे 2 5 असेल तर त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन होतं 2 8. आता इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे काय होणार आहे, त्याचा निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढणार आहे. इलेक्ट्रॉन घेतला, इलेक्ट्रॉन हॅव अ निगेटिव्ह चार्ज. सो हा जो नायट्रोजन आहे याचा इलेक्ट्रॉन चार्ज जो आहे ते वाढणार आहे, म्हणजे निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढणार आहे. 3 निगेटिव्ह चार्ज वाढेल. कारण काय, त्याने 3 इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते काय केले, गेन केले आहेत, घेतलेले आहेत, ॲक्सेप्ट केलेले आहेत. त्यामुळे त्याचे 3 जे आहेत निगेटिव्ह चार्ज जो आहे तो वाढणार आहेत, नाही का. आणि निगेटिव्ह चार्ज वाढला तर त्यांना आपण ॲनायन्स असे म्हणतो. ओके मित्रांनो, दुसरं बघूया. समजा ऑक्सिजनचा विचार करूया. ऑक्सिजन ॲटॉमिक नंबर इज 2 8. ओके, ॲटॉमिक नंबर इज 8 अँड इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन इज 2 6. सो हा जो आहे हा काय करणार आहे, 2 इलेक्ट्रॉन्स गेन करेल. याला 8 करायचे आहेत, म्हणजे 2 याचे 6 होते. 8 इलेक्ट्रॉन्स काय केले, याने घेतले, म्हणजे इथे सुद्धा याचा निगेटिव्ह चार्ज जो तो वाढला आहे. त्याचप्रमाणे इकडे सांगतील मित्रांनो, क्लोरीन याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 287, नाही का. हा सुद्धा शेवटच्या सेलमध्ये 8 करण्यासाठी 1 इलेक्ट्रॉन जो काय करणार आहे, गेन करणार आहे किंवा ॲक्सेप्ट करणार आहे. म्हणजे बघा थोडक्यात काय, तर जे नॉन मेटल्स आहेत हे इलेक्ट्रॉन्स काय करतात, ॲक्सेप्ट करतात, गेन करतात. आणि मेटल जे होते ते काय करत होते, लूज करत होते. हे तुमच्या लक्षात आलं असेल. ओके मित्रांनो, पुढे बघूया. तेच इथे दिलेलं आहे जे आपण आता तुम्हाला सांगितलं. क्लोरीन जो आहे इलेक्ट्रॉन कन्फिग्युरेशन 287, नाही का. आता त्याने काय केलं आहे, हा 1 इलेक्ट्रॉन घेतला. 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे इथे काय झालं, 288. ओके, इथे मित्रांनो ते दिलं आहे बघा, ऑक्सिजनचं दिलं आहे 2 6 त्याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. त्यामुळे हा 2 इलेक्ट्रॉन घेतो आहे, 2 8 घेतले. त्यामुळे बघा इथे निगेटिव्ह चार्ज जो तो वाढलेला आहे आपल्याला दिसतो. म्हणजे काय झालं, तो ऑक्साईड आयन तयार झाला आहे. ओके, इथे जर बघितलं नायट्रोजनमध्ये तुम्हाला इथे दिसत आहेत, याचं इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 2 5. ऑब्वियसली 8 करण्यासाठी हा 3 इलेक्ट्रॉन गेन केले. इथे दिसत आहेत त्याला 3 इलेक्ट्रॉन्स त्यांनी ॲक्सेप्ट केले. त्यामुळे नायट्रोजनचा हा निगेटिव्ह चार्ज, त्याला आपण नायट्रॉइड आयन असे म्हणतो. मित्रांनो हे लक्षात ठेवा. हा होता क्लोराईड आयन, नंतर हा ऑक्साईड आयन आणि हा नायट्रॉइड आयन हा तयार झाला. आता मित्रांनो रिॲक्शन विथ ऑक्सिजन काय याची बघूया. जे नॉन मेटल आहेत ते ऑक्सिजनबरोबर कसे रिॲक्ट होतात ते आपण बघूया. ओके, रिॲक्शन्स विथ ऑक्सिजन. नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड. सेम मित्रांनो, ज्याप्रमाणे जे मेटल्स होते ते सुद्धा ऑक्सिजनबरोबर काय होते, फॉर्म करून त्याचे ऑक्साईड्स तयार करत होते, नाही का. आपण तुम्हाला सांगितलं मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन मॅग्नेशियम ऑक्साईड, फेरस प्लस ऑक्सिजन फेरस ऑक्साईड. हे सगळे मॅग्नेशियम फेरस हे काय होते, मेटल होते. आणि नॉन मेटलसुद्धा काय करतात, नॉन मेटल्स कंबाईन विथ ऑक्सिजन टू फॉर्म देअर ऑक्साईड्स. ते सुद्धा ऑक्साईड त्या नॉन मेटलचे तयार करतात. इथे आपल्याला दिले बघा. ओके, नॉन मेटल प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू नॉन मेटल ऑक्साईड. आता नॉन मेटल एखादा घेऊया. कार्बन माहिती आहे आपल्याला, कार्बन इज नॉन मेटल. प्लस ऑक्सिजन जर घेतला तर त्यापासून होतो CO2, कार्बनचा ऑक्साईड, नाही का. म्हणजे नॉन मेटल ऑक्साईड तयार होतो, CO2 तयार होतो, हे आपल्याला सांगता येईल. म्हणजे इथे सुद्धा सेमच आहे. ज्याप्रमाणे रिॲक्शन विथ ऑक्सिजन मेटलची होती, रिॲक्शन विथ ऑक्सिजन मेटलची काय होती, तर मेटल प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू मेटल ऑक्साईड. याची पण तीच आहे, नॉन मेटल प्लस ऑक्सिजन इज इक्वल टू नॉन मेटल ऑक्साईड्स. ओके मित्रांनो, पुढे बघूया. द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल्स आर ॲसिडिक इन नेचर. आता मित्रांनो हे लक्षात घ्या, द ऑक्साइड्स ऑफ मेटल्स आर बेसिक इन नेचर होते, हे मात्र आहे ॲसिडिक इन नेचर. म्हणजे मित्रांनो ते जे होते ते आम्लारीधर्मी होते आणि हे जे आहेत ते आम्लधर्मी आहे, ते लक्षात ठेवा. हे कसं ओळखतो तुम्हाला सांगितलं आहे. एखादं समजा नॉन मेटलचं ऑक्साईड घेतलं, नाही का, नॉन मेटलचं ऑक्साईड घेतलं, त्यामध्ये आपण काय करणार, ब्ल्यू लिटमस आणि रेड लिटमसची टेस्ट करणार. त्यावरून आपल्याला सर्च कळेल की हा ॲसिडिक आहे की बेसिक आहे. ओके मित्रांनो, हे तुम्हाला कळालं असेल. दे रिॲक्ट विथ बेसेस टू फॉर्म अ सोल्युबल सॉल्ट अँड वॉटर. आणि मित्रांनो हे सुद्धा जे आहेत काय तयार करतात, बेसेसबरोबर रिॲक्ट होऊन सॉल्ट आणि वॉटर तयार करतात. हे उदाहरण दिले बघा. आता ऑक्साईड आधी तयार केला आहे, नॉन मेटलचं ऑक्साईड. कार्बन जो आहे तो नॉन मेटल आहे, याची ऑक्सिजनबरोबर विक्रिया झाली तर त्याचा नॉन मेटल ऑक्साईड तयार झाला, म्हणजे कार्बन डायऑक्साईड. आणि कार्बन डायऑक्साईड जो आहे हा बेसबरोबर कसा रिॲक्ट होतो, इथे दिलं आहे बघा.
दे रिॲक्ट्स विथ बेसेस, नाही का. बेस म्हणजे काय, आम्लारी. कोणतं एक आम्लारी घेऊया. आता कार्बन डायऑक्साईड आपण घेतला, नॉन मेटल ऑक्साईड, आणि इथे घेतो आपण बेस. बेस मीन्स NaOH. NaOH इज अ बेस. सोडियम हायड्रॉक्साईड याला आपण म्हणतो. कार्बन डायऑक्साईड प्लस सोडियम हायड्रॉक्साईड वी गेट Na2CO3 प्लस H2O, म्हणजे N2CO3 म्हणजेच काय झाला, हा सॉल्ट झालं, क्षार झाला, नाही का, आणि पाणी तयार झालं. ओके, पुढे बघूया. द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म ॲन ॲसिड. जे ऑक्साईड आहेत, ऑक्साईड ऑफ नॉन मेटल्स रिॲक्ट विथ वॉटरबरोबर रिॲक्ट होतात आणि ते काय करतात, ॲसिड जे आहेत ते फॉर्म करतात. ते बघूया. आता हा कार्बन डायऑक्साईड आहे, बरोबर आहे. हा पाण्याबरोबर म्हणजे H2 बरोबर रिॲक्ट झाला. त्यापासून काय झालं, काय तयार झालं, H2CO3, ज्याला आपण कार्बोनिक ॲसिड असे म्हणतो. म्हणजेच काय, हे जे ऑक्साईड आहेत हे रिॲक्ट होतात वॉटरबरोबर आणि ॲसिड तयार करतात. हेच आपल्याला इथे सांगितलं आहे. पुढचं बघा, पुढचं उदाहरण दिलं आहे. SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड प्लस H2O, त्यापासून काय तयार झालं, सल्फ्युरस ॲसिड, H2SO4 ॲसिड तयार झालं. ओके. SO3 सल्फर डायऑक्साईड प्लस H2O, यापासून काय तयार झालं, H2SO4 सल्फ्युरिक ॲसिड. थोडक्यात काय मित्रांनो, द ऑक्साइड्स ऑफ नॉन मेटल रिॲक्ट्स विथ वॉटर टू फॉर्म ॲन ॲसिड. ॲसिड जे ते तयार करतात, हेच आपल्याला इथे सांगितलेलं आहे. आय होप मित्रांनो तुम्हाला हे कळालं असेल. पुढे बघूया. नॉन मेटल्स डू नॉट रिॲक्ट विथ डायल्यूट ॲसिड. नॉन मेटल जे आहेत हे डायल्यूट ॲसिड बरोबर रिॲक्ट होत नाही, हेच आपल्याला इथे सांगितलं. मित्रांनो, व्हिडिओ जास्ती लांबू नये त्यामुळे आपण इथे थांबूया. आय होप तुम्हाला या मेटल आणि नॉन मेटलच्या केमिकल प्रॉपर्टीज ज्या आहेत त्या कळालेल्या असतील. त्यामुळे मित्रांनो त्यातलं तुम्हाला फरक जो आहे तुम्ही नक्की सांगितलेला आहे. आय होप तुम्हाला ते कळालं असेल. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करायला विसरू नका आणि आनंदी रहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.